आणि या क्षणाची एक मोठी बातमी, अमरावतीतल्या गोपालनगरमध्ये मोठा राडा झालाय। 4 ईव्हीएम बाईकवरून नेल्याचा आरोप झाला आणि या राड्याला सुरुवात झाली। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी अमरावतीतून हाती येते। अमरावतीतल्या संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संजय, नेमकं काय झालं इकडे? बघितलं तर आज सकाळी शांततेमध्ये सर्व मतदान पार पाडलं, मात्र अमरावती शहरातील गाडगेनगर बंडेरा मतदारसंघात येणाऱ्या गोपालनगर भागात एक राजीव गांधी विद्यालय आहे आणि या राजीव गांधी विद्यालयात निवडणूक प्रक्रिया पूर्ण पार पडल्यानंतर या ठिकाणच्या ईव्हीएम मशीन ज्या होत्या त्या ईव्हीएम मशीन दुचाकीवरून नेल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आणि काही शिवसैनिकांनी केला। जे शिवसेना ठाकरे गटाचे जे बंडखोर कार्यकर्ते प्रीती बंड ज्या उमेदवार होत्या त्यांचे जे कार्यकर्ते त्यांना ते कोणीतरी माहिती दिलेली आहे, त्यांच्याकडे त्या प्रकारे व्हिडिओ काढलेला आहे। खरं तर या ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या ईव्हीएम मशीन शासकीय वाहनातच त्या घटना ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन जमा करण्यापर्यंत जायला पाहिजे, मात्र दुचाकीने नेल्यामुळे या ठिकाणी मोठा राडा झालेला आहे। दोन्ही कार्यकर्ते जे आहेत त्यांची पोलिसांसोबत पण हुज्जत झाली मोठ्या प्रमाणात। या ठिकाणी बंडेरा मतदारसंघात रवी राणा युवा स्वाभिमान पक्षाचे आहेत आणि शिवसेना बंडखोर गटाच्या ज्या नेत्या आहेत त्या प्रीती बंड या आमने दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते। संजय, पण या सगळ्याबद्दल पोलिसांनी काय स्पष्टीकरण दिलंय महत्त्वाचं आहे। सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि परिस्थितीवर त्यांनी नियंत्रण मिळवलंय। संजय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।